ब्रँच साधारणतः 2005 मध्ये स्टार्ट झाली आपल्या आणि ऑटोमेशन स्टार्ट झालं. बॉम्बे सेल्स टॅक्स ॲक्ट हे यानंतर महावॅट महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ॲक्ट हा आला. त्यानंतर आपण ऑटोमेशन स्टार्ट केलं आणि त्यावेळेस आपण जे आपलं जे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. हॅलो, आवाज येतो ना सगळ्यांना? एक मिनिट. हा, जरा कमी झाला आवाज. माईक बाजूला गेला वाटतं. येतोय आता? हो, येतोय. हा, येतोय का आता? हो सर. हा, स्पष्ट येतं. तर आपण त्यावेळेस सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी जे डीलरसाठी जे पोर्टल होतं महावॅट होतं त्यावेळेस, आणि ते आपण ECIL या कंपनीला डेव्हलप करण्यासाठी दिलं होतं. आणि नंतर ऑफिसर पोर्टल त्याच वेळेस मास्टेकला दिलं होतं. असे 2 वेंडर वेगवेगळे होते त्यावेळेस. आणि त्यांनी ते सॉफ्टवेअर दोन्ही डेव्हलप केले आणि वेबसाईट आपली ही महावॅट होती आणि महाविकास हे ऑफिसरचं पोर्टल होतं. ठीक आहे. तर त्यानंतर हळूहळू ऑटोमेशन आपण वेगानं सुरुवात झाली आपल्या डिपार्टमेंटमध्ये आणि ऑनलाईन रिटर्न आणि पेमेंट हे 2008 मध्ये सुरुवात झाले. ते सर्वांसाठी नव्हतं, एक सर्टन लिमिट होती त्या व्यापाऱ्यांना भरण्यासाठी आपण ऑनलाईन रिटर्न आणि पेमेंट सुविधा केली होती. हळूहळू ते आपण सर्वांसाठी केला. 100% ऑनलाईन रिटर्न आणि पेमेंट करणारं भारतातलं पहिलं राज्य आपलं ठरलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये एक पॉलिसी डिसिजन झालं आणि आपला जो वेंडर होता जो ECIL आणि मास्टेक हे दोघं चेंज करून आपण NIT टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीला आपण ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. आणि आपल्याला आपल्या MSTDला कन्सल्ट करण्यासाठी एक कन्सल्टंट पण नेमला, PMC म्हणून, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, जे की सॉफ्टवेअर कसं असावं किंवा असल्या तर अडचणी काय येतात त्या सोडवण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी एक PMC म्हणून एक आपण कन्सल्टंट नेमला होता. 2014 मध्ये ज्यावेळेस NITने नंतर मग डीलरसाठी डीलर पोर्टल GST आपण महावॅटचं GST केलं, नाव चेंज करून GST पोर्टल केलं आणि ऑफिसरसाठी सॅप पोर्टल आणलं आपण, सॅप बेस. तर हे सुरुवात याची आपली 2017 मध्ये स्टार्ट झालं होतं, पण एप्रिल 2018 पर्यंत महाविकास आणि महावॅट हे जे 2 सॉफ्टवेअर होते हे पूर्णपणे बंद झाले. तर GST आणि सॅपमध्ये आपण आता जे प्रोडक्शन इश्यूज वगैरे असतात ते ॲडमिन टीम म्हणजे आमची टीम करते. जे सगळे मॉड्यूल जे डेव्हलप झालेले आहेत त्या मॉड्यूलला सपोर्ट पण आमची टीम करते आणि ॲडमिन मॉड्यूलचं काय स्टेटस वगैरे आहे ते पण आपण याद्वारे करतो. हां, आता या सॅपमध्ये वेगवेगळे मॉड्यूल आहेत, म्हणजे जसं एक रिफंड मॉड्यूल, असेसमेंट मॉड्यूल, रिटर्न मॉड्यूल, रजिस्ट्रेशन, वेगवेगळे मॉड्यूल हे आपण NIT कडून डेव्हलप करून घेतले आणि त्यांना सपोर्ट केला आपले SME आणि को-SME. तर SME को-SME हे आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत की आपल्याला कसं सॉफ्टवेअर हवं आहे त्याप्रमाणे ते रिक्वेस्ट देतात आणि NIT तसं डेव्हलप करते. वेगवेगळ्या फेजमध्ये हे मॉड्यूल डेव्हलप झालं गेलं आणि ते गो लाईव्ह झालं. साधारणतः नोव्हेंबर 19 मध्ये सगळे मॉड्यूल आपले जे मेन मॉड्यूल होते ते गो लाईव्ह झाले. आणि सॅप आता आपण सर्व पूर्णपणे जे काम करतो MVAT, CST, PT हे सॅपवरती करतो आणि त्याचे सर्व मॉड्यूल हे आता गो लाईव्ह आहे आणि आपण त्याच्यावरती काम करतो सगळं. आणि आता GST हे आपण आता GST पोर्टलवरती काम करतो. 1/7/2017ला ज्यावेळेस GST रिझ्यूम स्टार्ट झाले त्यावेळेस आपण मॉडेल 1 हे आपण ॲडॉप्ट केलं होतं. मॉडेल 1 म्हणजे काय होतं की केंद्र शासनाने प्रत्येक स्टेटला
की मॉडेल 1 किंवा मॉडेल 2 पैकी कोणतीही सिस्टीम अडॉप्ट करण्यासाठी सांगितले तर आपण मॉडेल 1 घेतले. ते मॉडेल 1 मध्ये असं होतं की सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करणार आणि GSTNचं फक्त रजिस्ट्रेशन, रिटर्न पेमेंट हे असे 1-2 मॉड्यूल फक्त आपण त्यांचे त्यावर काम करणार होतो. बाकी अदरवाईज बाकी सगळे मॉड्यूल आपण डेव्हलप करणार होतो. पण नंतर सॅपमध्ये ते मॉड्यूल डेव्हलप करताना आलेल्या अडचणी वगैरे त्या विचारात घेता सप्टेंबर 2019 मध्ये आपण मॉडेल 2 मध्ये शिफ्ट झालो. ते एक पॉलिसी डिसिजन झालं आणि त्यानंतर आपण सप्टेंबर 2019 नंतर आपण GSTN वरती शिफ्ट झालो आणि आता आपण GSTN वरती काम करतो. तर GSTN वरती जे काम करतो आपण त्याचे जे टेक्निकल इश्यूज वगैरे आहेत हे GSTN जी कंपनी आहे ती सॉल्व करते. मग त्याचा आपण फक्त त्यांना सर्टिफिकेट जनरेट करून मेल करावा लागतो आणि ते आपले इश्यू सॉल्व करतात. त्याला थोडा वेळ लागतो. NITकडे जे आपलं सॅप सॉफ्टवेअर आहे ते इथेच वेंडर असल्यामुळे आपण त्यांच्या मागे लागून आणि त्यांचा फॉलोअप करून आपण जे टेक्निकल इश्यूज आपण ते सॉल्व करून घेऊ शकत होतो. आता घेतोय. पण GSTNला थोडा वेळ लागतो कारण GSTN हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे आणि ते आपले इश्यू सॉल्व करण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे बराच फॉलोअप करावा लागतो, वेळ लागतो. तर सध्या आता GSTसाठी आपण GSTN पोर्टल यूज करतो. आता महाविकास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2005 मध्ये स्टार्ट झालं. एक महत्त्वाची ब्रँच आपल्या डिपार्टमेंटची आहे जे की ऑटोमेशन जे काही आपण फेज बघितले आतापर्यंतचे हे महाविकासच्या अंडरच डेव्हलप झाले आणि आणखीही त्यात सुधारणा होत आहे, आणखीनही डेव्हलप होते. त्याचं स्ट्रक्चर थोडक्यात बघू आपण. महाविकासचे हेड, ब्रँचचे हेड जे जॉईंट कमिशनर ऑफ स्टॅट्स असतात ते आता सध्या सुदाम गवळी साहेब आहेत आणि त्यांच्या अंडर 7 डेप्युटी कमिशनरचं युनिट आहेत वेगवेगळे. ते वेगवेगळे काम करतात. जसं एक बेस ऑटोमेशनचे एक DC आहेत. त्यांचं काम हां बोला. येतोय का आवाज? येतो सर. हां. तर बेस ऑटोमेशन एक युनिट आहे. त्याचे हेड जॉईंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर आहेत. तर ते जे मॉडेल नवीन डेव्हलप होणार आहेत किंवा करायचे आहेत त्यासाठी ते रिक्वेस्ट SME, SME यांच्याकडून मागवतात आणि ते NITला ते आपले जॉईंट कमिशनर आणि स्पेशल CST यांच्या परवानगीने आपण NITला चेंज रिक्वेस्ट देत असतो नवीन मॉडेल डेव्हलप करण्यासाठी किंवा सध्याच्या मॉडेलमध्ये काही चेंजेस करण्यासाठी आपण त्यांना रिक्वेस्ट देतो. तर ते बेस ऑटोमेशनचं टीमचं ते काम आहे. त्या टीममध्ये एक DC आणि एक EC आणि बाकी स्टाफ आहे. GSTसाठी आपलं एक युनिट आहे. ते कल्याणी पाटील मॅडम त्यांच्या DC आहेत. त्यांच्याकडे 2 EC आणि स्टाफ. तर ते GST रिलेटेड जे इश्यू आहेत ते सगळे हँडल करतात आणि ते GSTN जे आहे कंपनी त्यांच्याशी ते कोऑर्डिनेट करतात आपलं डिपार्टमेंट आणि त्यांच्याशी. एक ॲडमिन टीम आहे जी की आमची टीम बघते. त्यांचे DC निलेश पवार आहेत आणि मी AC त्या ठिकाणी आहे. आमचं काम म्हणजे की प्रोडक्शन इश्यूज जे असतात जे सॅपवरचे सॅप आणि GST पोर्टलवरचे जे टेक्निकल इश्यूज वगैरे आहेत की प्रोडक्शन इश्यू आहेत ते सॉर्ट आउट करणे, ते पाहणे किंवा त्या अनुषंगानं जे काही नवीन डेव्हलपमेंट करायची ते पण आम्ही बेस ऑटोमेशन टीमला सांगतो, SMEंना सांगतो. त्या ठिकाणी नवीन बेस ऑटोमेशन टीम आणि SME टीम हे नवीन डेव्हलपमेंट करतात. बेसिकली आमच्या टीमचं काम फार महत्त्वाचं आहे कारण सॅपवरच्या ज्या आणि GST हे पोर्टल डीलर हँडल करतं जे फ्रंट एंडला आणि सॅप तुम्ही नोडल ऑफिसर हे काम करतात. तर त्यांना ज्या अडचणी येतात त्या आमच्या थ्रू आम्ही NITला फॉलोअप करून सॉल्व करतात. अजून एक मेकॅनिझम आहे जे की हेल्प डेस्क आहे आपल्याकडे.
ते एनकोड एक व्हेंडर आहे, प्रायव्हेट व्हेंडर, त्याला आपण दिलेलं आहे. तर त्यांच्याकडे तुम्ही डीलर हे सर्व्हिस तिकीट रेज करतात आणि त्यांच्याकडे मेल करून ते पण NITला फॉलोअप करून करतात. पण हेल्प डेस्कची टीम ही बाहेरची टीम असल्यामुळे, म्हणजे एनकोडची टीम ही बाहेरची असल्यामुळे त्यांना बरेचसे इश्यू नाहीत समजत त्यांना. मग अशा वेळेस सध्या गेल्या 1-2 वर्षापासून आमच्या ॲडमिन टीमकडे बरंच काम वाढलेलं आहे. कारण अगोदर 2 वर्षा अगोदर हेल्प डेस्क इश्यू एवढे जास्त येत नव्हते SAPमध्ये. कारण SAPमध्ये आपल्या त्याला गेल्या 2-3 वर्षापासून जास्त काम सुरू झालं. त्याच्या अगोदर आपण महाविकासवरतीच काम करायचो जास्त. तर ते इश्यू जास्त आल्यामुळे आमच्याकडे तसा आता लोड वाढलेला आहे. त्या अनुषंगानं जे इश्यू येतात ते इश्यू कसे सॉल्व्ह करायचे आणि ते त्याचा फॉलोअप वगैरे कसं करायचा हे तुम्हाला मी नंतर सांगेलच. दुसरी एक टीम आहे पेमेंटची. हे जे वेंडर आहेत, जसं NIT आहे, PMC आहे आपला कन्सल्टंट, किंवा एनकोड आहे, यांना पेमेंट करायचं कसं, मग त्यांचं वर्क किती डन झालेलं आहे ते पाहणं, त्या अनुषंगानं त्यांना ठरल्याप्रमाणे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटप्रमाणे त्यांना पेमेंट करणं, ते पेमेंटसाठी अप्रुव्हल JC आणि DCचं घेणं, JC आणि स्पेशल CSTचं घेणं वगैरे. त्या अनुषंगानं मंत्रालयात जे आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे काही कोऑर्डिनेशन असतं ते करणं, हे असं पेमेंट युनिटचं काम असतं. तर ते एक युनिट आहे, एक महत्त्वाचं युनिट आहे ते. पण एक हार्डवेअर युनिट आहे, त्यांच्या अंडर जे की आपल्या ऑटोमेशन करताना आपल्याला लागणारं हार्डवेअर, म्हणजे PC असतील, लॅपटॉप असतील, प्रिंटर असतील, प्रोजेक्टर असतील, जे काय असेल हार्डवेअर लागणारे, ते त्यांच्याकडे जसे रिक्वायरमेंट येतात त्याप्रमाणे ते आपल्या सिनियरची परमिशन घेऊन, अप्रुव्हल घेऊन ते तसे हार्डवेअर प्रोक्योर करतात. आणि दुसरी एक टीम आहे वेब ॲडमिन आणि टीन ॲक्सेस. वेब ॲडमिन म्हणजे आपलं जे महाजीएसटी पोर्टल आहे, ते पोर्टल वरती बॅकएंडने चेंजेस करणे किंवा त्यात काही आणखी नवीन चेंजेस करणे वगैरे, तर ते काम वेब ॲडमिन टीम बघते. आणि टीन ॲक्सेस म्हणजे की सी फॉर्म जे आपण व्हेरीफाय करतो, ते व्हेरीफाय केल्यानंतर ते इतर राज्यात पाठवणं. आपण म्हणजे नोडल ऑफिसर ते या टीमला, या टीन ॲक्सेसच्या टीमला पाठवतात आणि ते टीन ॲक्सेस इतर स्टेटमध्ये पाठवून फॉलोअप करून ते व्हेरीफाय करून घेतात. तर ते एक त्यांचं काम आहे. अशी वेब ॲडमिन आणि टीन ॲक्सेसचं एक युनिट आहे. पोस्ट मास्टरचा जो मेल येतो तुम्हाला कधी कधी, तर ते सुद्धा ह्या वेब ॲडमिनच्या टीम थ्रूच येतो. दुसरं एक आहे EODB, म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. हे एक आपण नवीन, आता तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणाला की आपल्या डिपार्टमेंटमध्ये व्यापाऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात आणि त्यांना त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या त्यासाठी काय करता येईल, त्यासाठी ही टीम बघते. EODB टीम, त्याचे हेड आहेत नितीन चौधरी साहेब. तर असं हे महाविकासचं स्ट्रक्चर आहे. एक महत्त्वाची ब्रँच आहे, तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहीत असावं आणि त्यासाठी मी हे तुम्हाला जरा डिटेल थोडंसं सांगितलेलं आहे. आता आपण ऑटोमेशनचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे राहुल धनावत साहेब DC आहेत, त्यांचे ते बेस ऑटोमेशन युनिटचे हेड आहेत. तर ते नवीन मॉड्यूल डेव्हलप करण्यासाठी चेंज रिक्वेस्ट NITला देतात, की सध्या जे आपण मॉड्यूल डेव्हलप केलेले आहेत सध्या, म्हणजे रिसेंटली एक 5-6 महिन्यात SAPवरती, तर अपीलचं एक मॉड्यूल झालेलं आहे, RC रिस्टोरेशन, रिव्होकेशन, तर आणि पॅन करेक्शन, हे मॉड्यूल डेव्हलप झालेत आणि गो लाईव्ह झालेले आहेत. आणि आता सध्या साधारणतः मंडेपासून ECSTचं एक नवीन मॉड्यूल डेव्हलप होतं आहे. तुम्हाला माहीतच असेल की आपण SAPवरती महाजीएसटीवरती व्यापारी सी फॉर्मची रिक्वेस्ट द्यायचे, ॲप्लिकेशन करायचे, ते नोडल ऑफिसरकडे ॲप्रूव्हसाठी यायचं. नोडल ऑफिसर ते त्याची लिमिट वगैरे चेक करायचे, व्हेरीफाय करायचे, आपलं रिटर्न किती भरलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या फिगर्स आहेत का, त्याचा OMS परचेस तेवढा आहे का,
तर तो व्हेरीफाय करून त्याचा अप्रुव्हल दिलं की ती NIT सॉफ्टवेअर म्हणजे सॅप थ्रू त्याला सी फॉर्म जनरेट व्हायचे. पण त्याच्यात बऱ्याच अडचणी आल्या, कारण व्यापारी हे रिटर्न चुकीचे भरायचे. रिटर्न बरोबर एक ॲनेक्शर भरायला आपण कंपल्सरी केलं होतं. त्या ॲनेक्शरमध्ये एव्हरी बिल विथ ट्रान्झॅक्शन कोड, पार्टीचं नाव, टीम नंबर वगैरे आपण हे त्यांना त्याच्यामध्ये फील्ड्स होत्या त्या टेम्पलेटमध्ये. पण त्याच्यामध्ये ते चुका करायचे आणि चुका केल्यामुळे ते चुकीचं अपलोड झाल्यामुळे त्यांना सी फॉर्म मिळायचा नाही, एरर यायचा किंवा मिळाला तरी चुकीचा मिळायचा. तर अशा खूप अडचणी आल्या आणि आता सध्या इतर स्टेटमध्ये 16, 17, 17, 18 ह्याचे असेसमेंट चालू असल्यामुळे सगळ्याकडून डिमांड आल्यामुळं मोठमोठ्या कंपनीचे सुद्धा सी फॉर्म पेंडिंग आहेत. मग हे गेल्या 6 महिन्यापूर्वी लक्षात आल्यानंतर एक नवीन ECSTचं मॉड्यूल, जे की सोपं असावं, म्हणजे त्यामध्ये व्यापाऱ्याने फक्त एक टेम्पलेट अपलोड करायची. टेम्पलेट अपलोड करून ऑफिसरकडे आल्यानंतर ऑफिसर फक्त ते व्हेरीफाय करणार ती टेम्पलेट. ते म्हणजे व्हेरीफाय ते थ्रू रिटर्न करू शकतो, प्लस व्यापाऱ्याची बुक्स कॉल करून सुद्धा तो करू शकतो की बाबा तो खरंच तो OMS परचेस दाखवलेला आहे का, तो का अंडर सेक्शन 6(2) सेल दाखवलेला आहे का, तो चेक करून डीलरचे टीम आणि नाव, पिरियड, बिल नंबर वगैरे हे चेक करून तो अप्रूव्ह करतो आणि ते अप्रूव्ह केल्यानंतर लगेच त्याला जनरेट होणार. एक सिम्पल केलेलं आहे. म्हणजे पहिलं जे रिलेशन आपलं रिटर्न आणि ॲनेक्शरशी होतं ते आता नाही ठेवलं आपण. डायरेक्ट तो एक साध्या टेम्पलेटमध्ये अपलोड करणार, अप्लाय करणार आणि ऑफिसर व्हेरीफाय करून तो सी फॉर्म व्यापाऱ्याला मिळू शकतो. तर हे एक नवीन काम आहे, तुम्हाला माहीत असावं. जे काही नोडल ऑफिसरकडे जे जे काम करतात त्यांना आता हे नवीन मॉड्यूल आलेलं आहे ते माहीत असावं. आणि त्याचं पोस्ट मास्टरचा मेल साधारणतः 1-2-3 दिवसात येईल आणि ट्रेड सर्क्युलर पण इश्यू होणार आहे. तर मे बी सोमवार किंवा मंगळवारी ते गो लाईव्ह होऊन जाईल. तर असं हे बेस ऑटोमेशनचं काम आहे की जे नवीन मॉड्यूल डेव्हलप करणे, त्याच्यात चेंज रिक्वेस्ट मागवणे वगैरे हे एक ऑटोमेशन, बेस ऑटोमेशन टीमचं महत्त्वाचं काम आहे. आता तुम्ही काम करत असताना, आता तुम्ही GST चं काम करताना आणि MVATचं काम करताना तुम्हाला टेक्निकल इश्यूज येतात. त्याला प्रोडक्शन इश्यू पण म्हणतो आपण. तर GST हे आपण आता GSTनचं पोर्टल आपण यूज करत असल्यामुळे तर त्याचे इश्यू हे GSTN टीम, हेल्प डेस्क टीम हे बघते आणि तर त्याच्यामुळे GSTचे ज्या इश्यूज आहेत GSTचे, ते इश्यू तुम्हाला GSTनच्या वेबसाईटवरती सर्व्हिस तिकीट जनरेट करून मेल करावा लागतो. तो मेल करून फॉलोअप करून घ्यावा लागतो. तर हे काही इश्यू तुम्ही ह्या GST टीम आमची आहे महाकेसची, त्यांच्या थ्रू तुम्ही पाठवू शकता, त्यांच्या थ्रू फॉलोअप करू शकता. तर ते GSTचे जे इश्यू आहेत ती टीम वेगळी आहे. कल्याणी पाटील मॅडम त्याचे हेड आहेत. त्यांच्याकडे 2 AC आहे. आणि सॅप आणि महा-GST हे 2 पोर्टल जे MVAT आणि CST ॲक्ट आणि PT ॲक्टसाठी हे डीलरसाठी महा-GST आणि सॅप हे ऑफिसरसाठी 2 पोर्टल आहेत. त्याचे जे इश्यू आहेत, टेक्निकल इश्यू आणि प्रोडक्शन इश्यू, हे ॲडमिन टीम युनिट महाविकास म्हणजे आमची टीम पाहते. तर ते इश्यूज कसे एस्केलेटेड करायचे आणि कसे फॉलोअप करायचे हे तुम्हाला नंतर मी सांगतो. तर आता सॅप महा-GSTवरती जे टेक्निकल काय नॉर्मली जनरली इश्यू येतात तर ते आपण पाहूया. एक आता तुम्हाला माहितीच आहे, 1 जुलै 2017 नंतर GST आला. तर त्याच्या अगोदर जे व्हॅट होता त्या व्हॅट कंटिन्यू राहिला, पण फक्त 6 कमोडिटीसाठी आहे. त्या कमोडिटी म्हणजे जसं पेट्रोलियम आहे, नॅचरल गॅस आहे, परत लिकर आहे. तर हे असे 6 कमोडिटी आहे, त्यांना आपण व्हॅट कंटिन्यू ठेवलेला आहे. मग असे काही व्यापारी आहेत की जे आत्ता कोणाचा लिकर बिझनेस स्टार्ट झाला असेल किंवा पेट्रोल पंप कोणाचा स्टार्ट झालेला आहे, त्यांना नवीन नंबर घ्यायचे आहेत. आणि जे की त्यांचे जुने नंबर होते, जे की
30/6/2017 ते डीम कॅन्सल झालेले आहेत आणि त्यांना अप्लाय करताना नवीन नंबर अप्लाय करताना म्हणजे समजा 2018 किंवा 19 किंवा 20ला त्यांचा बिझनेस स्टार्ट झाला आणि त्यांना रजिस्ट्रेशन व्हॅटमध्ये अप्लाय करताना मागचा टीन नंबर मिळायचा, कारण पॅन तो आपला असाईन झाला होता त्या टीनसाठी, मग तोच टीन त्याला मिळायचा. अशा काही 78 केसेस झाल्या की 2018-19 मध्ये रिअप्लायच्या केसेस मध्ये रजिस्ट्रेशन घेतलं गेलं आणि त्यांना तेच टीन मिळाले, मागचेच टीन, की जे की 2017 मध्येच कॅन्सल झाले होते. मग 2017 जून 17ला कॅन्सल झाले होते. जून 17 टू त्यांनी समजा नोव्हेंबर 18 मध्ये ॲप्लिकेशन घेतलं तर त्यामधल्या पिरियडचं काय करायचं, त्याला UOD पिरियड ट्रीट करायचा का, किंवा मग त्याला रिटर्न भरताना त्याला पेनल्टी लागायची त्याला प्रत्येक ह्याला रिटर्नला. हे लक्षात आल्यानंतर मग एक नवीन ते एक आपण युटिलिटी डेव्हलप केली. त्यामध्ये अशा ज्या आहेत की जे 30 जून 2017ला डीम कॅन्सल झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांना ह्या 6 कमोडिटीमध्ये डील करायचं आहे, त्यांना नंबर घ्यायचा आहे, तर अशांना आपण रिअप्लाय केसेसची एक नवीन युटिलिटी तयार केली की त्यामध्ये ते व्यापारी आता अप्लाय करतात. त्याचं एक युजर मॅन्युअल आहे, ते आपल्या महा GSTच्या डीलर सर्व्हिसेसमध्ये आहे की रिअप्लाय ज्यांना करायचं आहे तर ते कसं करायचं, काय करायचं, त्यात सगळं डिटेल प्रोसिजर दिलेली आहे. तर ते एकदा तुम्ही गो थ्रू करा. कोणी व्यापाऱ्याला वगैरे अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना सांगू शकता तसं. त्यानंतर बऱ्याचदा व्यापारी पेमेंट करतात आणि रजिस्ट्रेशनच्या फीसाठी, तर ते आणखी अपीलसाठी किंवा PTचे, तर ते रिफ्लेक्ट होत नाही आपल्या पोर्टलवरती. म्हणजे आपल्या सॅपचं आपलं डीलरचं पेमेंट पोर्टल आहे त्याच्यावरती होत नाही किंवा डीलरलाही दिसत नाही. तर ते आपलं जे गेटवे आहे ग्रास, त्या ग्रास पेमेंट थ्रू आपल्या वेबसाईटला यायला कधी कधी वेळ लागतो, काही ते कारणामुळे ते अडकून जातं पेमेंट. तर अशा वेळेस ते सुद्धा इश्यू आमच्याकडे येतात, आम्ही ते इश्यू फॉलो करून घेतो. पुन्हा अपील करताना व्यापाऱ्याला अक्नॉलेजमेंट जनरेट होत नाही, ते पेमेंट करतात आणि पेमेंट केल्यानंतर सबमिटिंग होतं पण अक्नॉलेजमेंट जनरेट होत नाही, तसे इश्यू. पुन्हा डिक्लेरेशनचं तुम्हाला सांगितलं ते इश्यू खूप होते, पण ते आता आम्ही त्यांना सगळ्यांना स्टॉप केलं आहे. आता नवीन युटिलिटीमध्ये ते इश्यू राहणार नाहीत. जरी आले त्या नॉशंगाने इश्यू तर आमची एक SOP तयार होईल आता, ती SOP तुम्हाला शेअर केली जाईल. त्याप्रमाणे तुम्ही व्यापाऱ्यासाठी एक SOP राहील आणि आपल्यासाठी एक राहील. तर त्याची प्रोसिजर फॉलो केल्यानंतर अडचणी येणार नाही. आल्या तरी ते आम्हाला कळवलं तरी आम्ही तुम्हाला त्याची हेल्प करू. आता आपली जी CTC असते ही ऑनलाईन होते. तर CTC केल्यानंतर कधी-कधी तो चार्ज आहे तो नवीन ऑफिसरला दिसत नाही. इव्हन CTC जनरेट होते ऑनलाईन, म्हणजे EOकडे CTC जनरेट होते, पण ती ऑनलाईन दिसत नाही तुम्हाला आणि त्यांच्याकडल्या केसेस पण त्यांना दिसत नाहीत. अशा वेळेस तशा रिलेटेड जे इश्यू आहेत हे पण आम्ही हँडल करतो. आमच्याकडे तसे मेल आल्यानंतर आम्ही ते ऑफिसर आणि NITच्या टीमकडून फॉलोअप करून ते करून घेतो. असेसमेंटच्या रिलेटेड इश्यू जे काही असतात ते पण आम्ही बघतो. टेक्निकल इश्यू, पॅन करेक्शन आपण जवळपास 2016-17 मध्ये पॅन करेक्शनची मोठी एक मोहीम हाती घेतली होती. म्हणजे मॅक्झिमम पॅन करेक्शन केले होते, पण तरीही मायग्रेशन होताना म्हणजे 2017-18 मध्ये आपण महाविकास पोर्टलवरून सॅप पोर्टलला मायग्रेट झालो. तर अशा वेळेस मायग्रेट होताना सुद्धा काही व्हॅटमध्ये आणि PTमध्ये बरेच पॅन हे राहून गेले किंवा डमी पॅन त्यांना दिले गेले. तर असे व्हॅटचे आणि PTचे आपण पॅन करेक्शन करतो. तर जवळपास व्हॅटचे पॅन करेक्शन ऑलमोस्ट झालेले आहेत. पॅन करेक्शन व्हॅटचं आता बाकी नाही आहे, पण PTRC आणि PTEC ह्या दोन्हीचे पॅन करेक्शन आपण करतो. तर पॅन करेक्शनची युटिलिटी ही आपण
पी टीचे एक 4 ऑफिसरला दिलेली आहे. पी टीचे बांद्र्याला असतात, तर त्यांच्या थ्रू पॅन करेक्शन पी टीचे करून घेतात. वॅटचे आणि सी एस टीचे हे आम्ही करतो. आपल्या डीलर प्रोफाईलमध्ये व्यापाऱ्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असतात. आपले बऱ्याच नोटीस ऑर्डर्स ह्या ईमेलवरती जातात, किंवा व्यापाऱ्याला पासवर्ड रिसेट करताना ओ टी पी प्लस पासवर्ड हे त्यांच्या रजिस्टर्ड मेल आय डीवरती जातो. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे अपडेट करण्याचं कामसुद्धा आम्ही बघतो. पी टीचं हे पी टीचे जे 4 ऑफिसर आहेत त्यांना ॲक्सेस दिलेला आहे, त्यांच्या थ्रू होतं. आणि वॅटचं आणि सी एस टीचं हे आम्ही करतो. चेंज नेम, काही काही व्यापारी त्यांच्या डीलरचे नेम चेंज होतात, तर ते नेम चेंज करण्याचं काम पण आम्ही करतो. ती रिक्वेस्ट आपण हे मोबाईल आणि ईमेल, पॅन करेक्शन, चेंज ऑफ नेम हे जे इश्यू आहेत, हे इश्यू आपण ऑफिसरकडून ऑफिसरचा जो महाजीचा ऑफिशियल मेल आय डी आहे त्यावरून आपण त्यांच्या रिक्वेस्ट घेतो. त्या रिक्वेस्ट घेतल्यानंतर आम्ही ते आमच्या जॉईंट कमिशनर यांचा अप्रूव्हल घेतो, आणि अप्रूव्हल घेतल्यानंतर ते आम्ही अपडेट करतो. आणि ते अपडेट केल्यानंतर व्यापाऱ्यालाही त्यांच्या मोबाईल आणि ईमेलवरती ओ टी पी जातात आणि नोटीस असेसमेंट वगैरे जातात. परत असेसमेंट, रिफंड त्याच्या रिलेटेड इश्यू, बाकी पुन्हा बँक अमेंडमेंट. बँक अमेंडमेंटची साधारणतः 6 महिन्यापूर्वी बँक अमेंडमेंट हे एकदाच एक बँक अमेंडमेंट करण्यासाठी ऑफिसरला परमिशन दिलेली होती. बँक अमेंडमेंटची युटिलिटी ही पहिल्यापासून होती, पण त्यामध्ये फक्त एकदाच बँक अमेंडमेंट करायची परवानगी होती. मग पण काही वेळेस ऑफिसरचं त्यात काही एक 0 आकडा चुकायचा, किंवा IFSC कोड चुकायचा, किंवा नाव थोडं चुकायचं. मग अशा वेळेस त्याला प्रॉब्लेम यायचा. मग त्या रिक्वेस्ट आमच्याकडे यायच्या. अशा बऱ्याच रिक्वेस्ट आमच्याकडे आल्यानंतर मग असं लक्षात आलं की हे ऑफिसरलाच आपण मल्टिपल टाइम्स त्या बँक अमेंडमेंट करता यावी, त्यासाठी आम्ही चेंज रिक्वेस्ट ही रजिस्ट्रेशनची SME थ्रू त्या बेस ऑटोमेशन टीमला दिली. त्यांनी ते NIT कडून तशी करून घेतली. आता बँक अमेंडमेंट हे मल्टिपल टाइम्स तुम्ही करू शकता. त्याची टॅब तुम्हाला सॅपच्या डॅशबोर्डमध्ये आहे तुम्हाला त्याची. आणि हे फक्त इनॲक्टिव्ह टीनमध्येच आहे. एक लक्षात असू द्या की जे डीम कॅन्सल झालेले आहेत हे आता सध्या इनॲक्टिव्ह टीन आहेत. इनॲक्टिव्ह टीनसाठी जे अमेंडमेंट करायचं आहे, बँक अमेंडमेंटचं करायचं आहे, तर हे ऑफिसर करतो. आणि ॲक्टिव्ह जे टीन आहेत जे की ते 6 कमोडिटीमध्ये डील करतात, त्यांच्यासाठी व्यापारीच हा ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो, आणि ते तुम्ही अप्रूव्ह करायचं तुमच्या नोडल ऑफिसर थ्रू. फीडबॅक मॉड्यूल हे एक EIU थ्रू काही केसेस तुम्हाला येतात. त्या फीडबॅक मॉड्यूलमधून तुम्हाला ते केसेस मिळतात, आणि त्या तुम्ही पुन्हा फॉलोअप करून घेता. तर त्याच्या रिलेटेड काही इश्यू असेल तर ते, किंवा फीडबॅक मॉड्यूल कुणाला दिसत नाही आहे, त्याचे रोल ऑफिसरला नाही आहे, त्याच्या रिलेटेड इश्यू पण आम्ही बघतो. तुम्हाला माहिती आहे आपण ऑफिसचं ऑनलाईन टपालचं काम जवळपास गेल्या 6 महिन्यापूर्वी स्टार्ट केलेलं आहे. तर ते स्पेशल CST आणि CST या ऑफिसमध्येच आहे. त्याच्या रिलेटेड जे काही इश्यू आहेत, नवीन समजा प्रोफाईल क्रिएट करायचे कोणत्या ऑफिसर, स्टाफ वगैरे, तर ते करण्यासाठी त्यांचे टेम्पलेटमधून माहिती मागवून घेऊन ते आपण NIC ही वेगळी कंपनी, त्या कंपनीला पाठवतो, त्यांच्याकडून करून घेतो. टीन टू डेस्क मॅपिंगचं काम, जसं की तुमच्याकडे ज्या केसेस आहेत ज्या तुमच्या डेस्कला मॅप केलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या नोडल ऑफिसरच्या डेस्कला ते मॅप होतात केसेस, आपल्या जे टीन मॅप होतात. तर काही वेळेस व्यापाऱ्याचं प्लेस ऑफ बिझनेस चेंज होतं, प्लस त्यांचे मग 3 नंबर आपल्याला ज्या ठिकाणी प्लेस ऑफ बिझनेस झालेला आहे त्या ठिकाणी त्यांना मॅप करावा लागतो. तर अशा वेळेस तिथल्या जॉईंट कमिशनरचे आपण अप्रूव्हल घेतो, आणि ते मॅप करण्याचं काम पण आमच्याकडे होतं. वॅट आणि CST आणि PT
पण PTECचे जे मेन म्हणजे जास्त आहेत की जे मॅप नाही आहेत बरेच, तर जे PT मध्ये काम करतात ते पण लक्षात असू द्या की जे काही टीम हे तुमच्याकडे समजा JC ऑफिसने पाठवले की हे टीम तुमच्याकडे आहेत PTचे ECचे, पण ते तुमच्या डेस्कला दिसत नाही. ते जे डेस्कला मॅप करण्याचं आम्ही ते पिनकोड बेस मॅप करण्याचं काम आम्ही करतो. आता MVAT आणि CST मध्ये 30 जून 2017च्या अगोदर कमोडिटी चेंज वगैरेचं काम हे ऑनलाईन व्यापारी करायचे. ऑनलाईन केल्यानंतर ऑफिसर हे ते कमोडिटी चेंज करायचे आणि तसं सर्टिफिकेट इश्यू करायचे. पण 30 जून 2017 नंतर आपण कमोडिटी चेंज करायचं, नवीन कमोडिटी टाकायची, हे काम पूर्ण आपण बंद केलं होतं. पण आत्ताच रिसेंट डेव्हलपमेंटनुसार आपण कमोडिटी चेंज करण्याची परवानगी दिलेली आहे. तर काही व्हॅट आणि CST मध्ये कमोडिटी चेंज करण्यासाठी आपण बॅकएंडने चेंज करत होतो. तर बॅकएंडने कसं चेंज करायचं, काय करायचं आहे, बॅकएंडने काय चेंज करायचं ह्याचं पण तुम्हाला नंतर डिटेल सांगतो. RC रिस्टोरेशन आणि रिव्होकेशन हे बऱ्याचदा तुम्ही शब्द ऐकला असेल. रिस्टोरेशन म्हणजे काय की समजा एखाद्या व्यापाऱ्याची टीम व्हॅट आणि CSTचा टीम किंवा PTचा पण हा PTचा त्याला ती डेट ॲप्लिकेबल होत नाही 30 जून 2017ची, कारण तो वेगळा ॲक्ट आहे. तर व्हॅट आणि CST मध्ये 30 जून 2017च्या अगोदर जे आपण कॅन्सल केलेले आहेत टीम की जे की रिटर्न भरत नव्हते, असे टीम जे कॅन्सल केलेले होते, तर त्यांना RC रिस्टोर करता येते. पण त्याच्यासाठी त्यांची जी ॲप्रोप्रिएट ॲपिलेट अथॉरिटी आहे, म्हणजे तुमच्या नोडल ऑफिसरची जी ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे, अपील अथॉरिटी, त्यांच्याकडे अपील करून ते रिस्टोरेशन ऑर्डर त्यांना घ्यावं लागतील. ते रिस्टोरेशन ऑर्डर नुसार आपल्याला त्याचं RC रिस्टोर करता येतं. ती 30 जून 2017पर्यंत, म्हणजे जे डीम कॅन्सल डेट आपली 30 जून 2017 आहेत त्या डेटपर्यंत. आणि जे त्या 6 कम्युनिटीमध्ये डील करत होते आणि नंतरही करत आहेत त्यांची मग ती लाईव्ह राहील, ती ॲक्टिव्ह राहील टीम. हे झालं RC रिस्टोरेशन. आणि RC रिव्होकेशन काय आहे, तर 30 जून 2017ला आपण जे डीम कॅन्सल 3 केले, डीम कॅन्सल करण्याच्या अगोदर म्हणजे GSTमध्ये आपण GST रिजनमध्ये आपण शिफ्ट होताना आपण सगळ्या व्यापाऱ्यांना न्यूजपेपर थ्रू किंवा ट्रेड एक सर्क्युलर थ्रू आपण त्यांना आपण अशी एक सुविधा दिली होती की बाबा जे कोणी त्या 6 कमोडिटीमध्ये डील करत आहेत त्यांचे RC रिस्टोर होईल, त्यांना एक इन्फॉर्मेशन भरण्यासाठी सांगितली होती. पण बरेच व्यापाऱ्यांनी ते लक्ष दिलं नाही. त्यांचे टीम हे 30 जून 2017ला टीम कॅन्सल झाले. मग असे काही लिकर डीलर होते, पेट्रोलियम डीलर होते, ते नॅचरल गॅसचे होते, असे डीलर नंतर त्यांना लक्षात आल्यानंतर ते आपल्या डिपार्टमेंटकडे आल्यानंतर मग आपण एक सर्क्युलर काढलं आणि असे जे डीम कॅन्सलेशन आहेत आणि त्यांची RC रिओकेट करण्याची त्यांना आपण परवानगी दिली. तर रिओकेट कोण करतं, तर रिओकेशनचं एक ॲप्लिकेशन नोडल ऑफिसरलाच करायचं असतं. फरक बघा, रिस्टोरेशनचं हे अपील करावं लागतं, रिओकेशनचं हे नोडल ऑफिसरकडेच ॲप्लिकेशन एक फॉर्मॅट दिलेलं आहे, त्या फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि ते ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या एका फॉर्मॅटमध्ये ते पण फॉर्मॅट डिस्क्राईब केलेलं आहे, त्या फॉर्मॅटमध्ये ते रिओकेशनची ऑर्डर पास करायची आणि ते केल्यानंतर तो टीम रिस्टोर करू शकतो. आता हे रिस्टोरेशन आणि रिओकेशन याच्यामध्ये एक 6 महिन्या अगोदर 6 महिने वर्ष अगोदर महाविकासला त्याच्या रिक्वेस्ट यायच्या रिस्टोर आणि रिओकेशन करायच्या. तर त्या आम्ही त्या NITकडून बॅकएंडने चेंज करून त्यांच्या त्या डेट्स रिस्टोर करायचे आणि ते रिस्टोर केल्यानंतर त्यांना रिटर्न भरण्याची बी परवानगी देण्यासाठी ते रिटर्नचे ऑब्लिगेशन क्रिएट करायचो.
समजा 2014ला RC कॅन्सल झालेला आहे कोणाचा, कोणत्या टीमचा, तर त्यानंतर त्याला रिटर्न भरण्याची परवानगीच नव्हती. मग त्याने रिस्टोरेशनची ऑर्डर पास केल्यानंतर ते आम्ही बॅकएंडने NIT कडून चेंज केल्यानंतर त्यांना ते रिटर्न 30 जून 2017पर्यंत म्हणजे डीम कॅन्सल होण्यापर्यंत त्याचे रिटर्न आपण ऑब्लिगेशन क्रिएट करायचो. हे आणि रिओकेशनचं पण सेम तसं करायचो. पण गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण एक नवीन युटिलिटी डेव्हलप केली, RC रिस्टोरेशन आणि रिओकेशनची टॅब तुम्हाला SAP मध्ये दिलेली आहे आपण. तर त्यामध्ये तुम्ही स्वतः नोडल ऑफिसर हे RC रिस्टोर आणि रिवोक करू शकतो. तर ते एक तुम्ही लक्षात ठेवा, दोन्हीचा फरक लक्षात ठेवा. पुढे बऱ्याच अडचणी येतात की प्रोफेशनल टॅक्सचे जे पेमेंट होतात, जसं ECचे पेमेंट 2,500 रुपये जे व्यापारी भरतात PTECचे, ते पेमेंट रिफ्लेक्ट होत नाही. तर ते ग्रासचाच इश्यू आहे. ते आमच्याकडे इश्यू येतात, आम्ही ते सॉल्व्ह करतो आम्ही. आणखीन बरेच इश्यू आहेत. काही इश्यू तुम्हाला माहीत असेल तर ते आपण पुढे क्वेश्चन आन्सरच्या सेशनमध्ये डिस्कस करू, किंवा मला लक्षात आलं तर पुन्हा ते आपण पाहू. आता हे जे टेक्निकल इश्यू येतात, हे टेक्निकल इश्यू आल्यानंतर त्याचं कसे सॉल्व्ह करायचे, तर पहिली स्टेप तुम्हाला करावं लागेल, आणि ही इम्पॉर्टंट स्टेप आहे की SAPमध्ये जे आपलं CRM वेब UI म्हणून एक टॅब आहे, त्याच्यामध्ये टाईल आहे. त्या टाईलमध्ये एक हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो, येतोय ना? हां हां, हो. हो येतोय सर, आवाज येतोय. हां, ठीक आहे. तर MSTD हेल्प, MSTD ऑफिसर्स हेल्प डेस्क म्हणून एक लिंक आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला क्रिएट NIT सपोर्टमध्ये जाऊन ही सेकंड टॅब बघा इकडची, ही तर ही प्रोसिजर फॉलो करायची तुम्ही. तर ही तुम्हाला माहीत असावं, कारण तुम्ही स्वतः ते नोडल ऑफिसरकडं जे काम करतात त्यांना हे कशी सर्व्हिस तिकीट जनरेट करायचं हे माहीत असावं. आणि सर्व्हिस तिकीट जनरेट करताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जे टेक्निकल इश्यू आहे हा कुठल्या कॅटेगरीचा आहे, म्हणजे कुठल्या रिटर्नमध्ये आहे का नाही. रिटर्नमध्ये तुम्हाला संबंध येत नाही, रिटर्न हे व्यापाराचा इश्यू आहे. तर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा आहे किंवा असेसमेंटचा आहे, रिफंडचा आहे, ते प्रॉपर कॅटेगरी त्यात मेन्शन झाली पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्ही सर्व्हिस तिकीट जनरेट केल्यानंतर ते NITचे जे आहेत की टीम आहे त्या प्रॉपर टीमकडे जाईल, आणि ते प्रॉपर सॉल्व करून तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळू शकतं. तर हे तुम्ही सर्व्हिस तिकीट जनरेट करण्याचं हे पहिलं काम करायचं टेक्निकल इश्यू आल्यानंतर. व्यापाऱ्यालाही टेक्निकल इश्यू येतात. व्यापाऱ्याला माहीत नसेल तर तुम्ही त्यांना गाईड करायचं आहे की व्यापाऱ्यांना हे प्रोसिजर कशी फॉलो करायची. तरी GSTच्या पोर्टलवरती गेल्यानंतर मे आय हेल्प यू हा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते फील्ड्स त्यांचे जे टीन नंबर, पॅन नंबर वगैरे भरल्यानंतर त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा ते सर्व्हिस तिकीट जनरेट करू शकतात, आणि त्यांना ते सर्व्हिस तिकीट वरती त्यांना सोल्युशन मिळतं. हे सर्व्हिस तिकीटचं सोल्युशन हे तुम्ही 3 दिवसाची आपण त्यांना टाईम लिमिट दिलेली आहे NITला, की 3 दिवसात कुठलंही सर्व्हिस तिकीट हे चं सोल्युशन मिळालं पाहिजे. तो तुम्ही ते 3 दिवसात तुम्ही तुमच्या SAPच्या पोर्टलवरती, म्हणजे ऑफिसर एंडला SAPच्या पोर्टलवरती तुम्हाला ते सर्व्हिस तिकीटचं सोल्युशन दिसतं. तर ते सर्च सर्व्हिस तिकीट हा एक लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो टीन नंबर, सर्व्हिस तिकीट नंबर टाकला की तुम्हाला त्याचं सोल्युशन वगैरे काय आलं ते कळतं. आणि दुसरं, ऑफिसरचा जो GST मेल ID आहे त्यावरही त्यांना मेल येतो की हे सर्व्हिस तिकीटचं सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणून. तसंच डीलरला पण आपण तो चेक करू शकतो, आणि त्याच्या रजिस्टर्ड मेल ID वरती सुद्धा त्याला तसा एक मेल जातो त्याला सर्व्हिस तिकीट. तर लक्षात ठेवा, हे टेक्निकल इश्यू आले की तुम्हाला पहिलं काम हे सर्व्हिस तिकीट जनरेट करणं. टेक्निकल इश्यू आल्यानंतर हे तुम्हाला सुरुवातीला करायचं.
हां. त्यानंतर टेक्निकल इश्यू आल्यानंतर मग जर 3 दिवसात सोल्युशन जर मिळालं तुम्हाला आणि ते प्रॉपर इश्यू सॉल्व्ह झाला तर ठीक आहे. नाही झाला तर हे खाली आमचा मेल आय डी दिलेला आहे. टेक्निकल इश्यू जर टॅक्स पेयर आणि ऑफिसरने महा-जी-एस-टी आणि सॅपचे जे 2 पोर्टल आहेत त्याचे जे टेक्निकल इश्यू असतात ते आमचे हे newedmmahavikas@gmail.com आणि acmahavikas001@mahagst.gov.in ह्या 2 मेल आय डी दोन्हीपैकी कुठल्या मेल आय डीवरती तुम्ही हे टेक्निकल इश्यू विथ सर्व्हिस तिकीट विथ स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. ते एक सांगायचं राहिलं तुम्हाला, सर्व्हिस तिकीट जनरेट करताना तुम्हाला काय एरर येतो त्याचा स्क्रीनशॉट जोडणं फार महत्त्वाचं आहे. आणि सर्व्हिस तिकीट जनरेट करताना त्याच्यामध्ये थोडा कंटेंट त्या टेक्निकल इश्यूच्या अनुषंगानं लिहिला तर ते समोरच्याला आम्हालाही कळेल आणि टेक्निकल टीमलाही कळेल ते. आणि ते कुठल्या डेस्कहून आलेला आहे तो डेस्क, युजर आय डी आपला जो सॅपचा युजर आय डी आहे तो, आणि समजा मेलमध्ये मोबाईल नंबर वगैरे दिला तर कॉन्टॅक्ट करायला पण सोपं जातं, मोबाईल नंबर किंवा आपला लँडलाईन नंबर. तर हे टेक्निकल इश्यूच्या रिलेटेड जे आहेत टॅक्स पेयर आणि ऑफिसरला हे आपण 2 मेल आय डी आहे. आणि वरचे जे हेल्प डेस्कचे आहेत यांच्याकडे बरेच व्यापारी पाठवतात मेल. काही सॉल्व्ह होतात किंवा काही सॉल्व्ह होत नाहीत, मग ते आमच्याकडेच फॉरवर्ड करतात काही इश्यू. आणि हा जो त्यांचा नंबर आहे 1800225900, काही व्यापाऱ्यांना सर्व्हिस तिकीट जनरेट करताना अडचण येतात. म्हणजे समजा त्यांचा मेल आय डी रजिस्टर्ड नसेल तर तिथं ती फील्ड येत नाही, ती ॲटो पॉप्युलेट होते. म्हणजे व्यापाऱ्यांना सर्व्हिस तिकीट जनरेट करताना एक फील्ड ॲटो पॉप्युलेट होते. तर ते ॲटो पॉप्युलेट नाही झाली तर त्यांना सर्व्हिस तिकीट जनरेट करता येत नाही. सर्व्हिस तिकीट ह्या फोन नंबरवरती फोन करून त्यांना प्रॉपर इश्यू सांगून सर्व्हिस तिकीट जनरेट करतात ते. ते जनरेट केल्यानंतर मग ते आमच्याकडे पाठवला किंवा यांच्याकडे पाठवला तरी तो सर्व्हिस तिकीट ते आम्ही फॉलोअप करून घेतो. आमचा टेलिफोन नंबर आहे ते एक मी देतो इथे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा माझा लँडलाईन नंबर आहे. कधीही लँडलाईन नंबरवरती टेक्निकल इश्यू संदर्भात तुम्ही फॉलोअप करू शकता. हे हां, तर आपला जो संपलेला आहे मी एक बॅकएंड इश्यूचं जे एक नवीन आपण ऑफिस ऑर्डर काढली होती त्या अनुषंगाने थोडं सांगतो की काही बॅकएंड आपण सगळं काम नोडल ऑफिसरला हे फ्रंट एंडला दिलेलं आहे. मॅक्झिमम सगळं काम करतात, पण तरीही तुमच्याकडून ऑफिसरकडून चुका होतात की तर अशा म्हणजे मॅक्झिमम जे आलेलं आहे की रिटर्न व्यापाऱ्याने रिटर्न 233 भरलेलं आहे, पण तुम्ही रिटर्न तयार केलं 231चं आणि ते अप्रूव्ह झालं तर ते अप्रूव्ह होत नाही, मग त्यात फिगर रिफ्लेक्ट होत नाहीत. मग अशा वेळेस ते बॅक एंडनं आपल्याला अप्रूव्ह स्टेटच्या ऐवजी फॉरवर्डेड स्टेट किंवा क्रिएटेड स्टेटमध्ये आणून ठेवण्याचं एक बॅक एंड थ्रू आपण काम करून घेतो. तर अशा बॅकएंडचं किंवा एखादी रिफंडची केस क्रिएट झालेली पण तुम्हाला असं कळालं की आता रिफंडची नाही करायची किंवा रिफंडची रेक्टिफिकेशनची केस क्रिएट झालेली आणि ती नाही करायची आपल्याला, तर ती बॅकएंड थ्रू आपण रिजेक्ट करतो. तर ते बॅकएंड थ्रू आपण चेंजेस जे काही करायचे आहेत ते करण्यासाठी एक प्रोसिजर, एक SOP आपण डिस्क्राईब केलेली आहे. ती साधारणतः 5-6 महिन्यापूर्वी आपण तुम्हाला सगळ्यांना पोस्ट मास्टर थ्रू कळवलेलं आहे. तर त्याच्यात एक अनेक्षर ए आहे. ते अनेक्षर पूर्णपणे फील्ड त्याचे भरून तुमच्या DC थ्रू JC फाईल मूव्ह करायची, फिजिकल फाईल मूव्ह करायची. तुम्ही ते फिजिकल फाईल मूव्ह करून ते त्यांचा अप्रूव्हल घ्यायचा आहे की ही अशी आपली चूक झाली होती, ही बॅकएंडनं असं करायचं आहे. आणि त्यांचा कन्सेंट मिळाला की ते अनेक्षर तुम्ही आमच्याकडे पाठवायचं आहे. ते JCच्या ऑफिसने पाठवायचे, जॉईंट कमिशनर
च्या रजिस्टर्ड जो आपला ऑफिशियल मेल आय डी आहे त्यांच्या थ्रू आमच्या AC महाविकास 001 हा आपला महाजीएसटीचा जो महाविकासचा जो ऑफिशियल मेल आय डी आहे त्याच्यावरती पाठवायचं आहे. ते आम्ही व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय करून जर तो खरंच इश्यू बॅकएंडचा असेल तर आम्ही तो फॉरवर्ड करून बॅकएंडने करून घेतो. हे बॅकएंडचे एक काही इश्यू असतात ते आपण करून घेतो सॉल्व. आणखी व्यापाऱ्यांना आता एक रिसेंटली आता काही 16-17चे असेसमेंट चालू आहेत आणि 17-18चे पण काही पहिल्या क्वार्टरचे असेसमेंट चालू आहेत. तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना आपण लेजर कन्फर्मेशन मागतो. तर लेजर कन्फर्मेशन मागितल्यानंतर त्यांचे जे सप्लायर असतात त्यांनी आपल्या महाजीएसटी पोर्टलला लॉग इन केलेलंच नसतं कधी. तर त्यांना ते पासवर्डचा इश्यू आता गेल्या 2-3 महिन्यात जास्त आलेला आहे. पासवर्ड रिसेटचा पासवर्डच माहीत नाही त्यांना, किंवा मागचा CA सोडून गेलेला असतो त्यांच्याकडे पासवर्ड नाही, किंवा ते मेल आय डी कुठला रजिस्टर्ड आहे ते माहीत नाही. तर पासवर्ड रिसेट करण्याची एक प्रोसिजर आहे. ती कशी करायची ते मे आय हेल्प यूमध्ये तुम्ही गेलात आपल्या महाजीएसटी पोर्टलला तर त्याच्यामध्ये एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. महाजीएसटीचं पोर्टल दिसतंय तुम्हाला? हो सर दिसतंय. Yes, sir. Yes, sir. Yes. तर हे जे मे आय हेल्प यू हे जे सेक्शन आहे ह्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर हा सर्व्हिस तिकीट जनरेट करण्यासाठी आहे. आणि हे हेल्प डेस्कचं जे सेक्शन आहे याच्यामध्ये हेल्प डेस्कच्या रिलेटेड आहे. आणि इथे खाली पासवर्ड रिसेट कसा करायचा म्हणजे व्यापाऱ्याचा पासवर्ड डीलर पोर्टलचा कसा रिसेट करायचा त्याची प्रोसिजर इथे दिलेली आहे. आणि तो हा mvatresetp@gmail.com या मेलवरतीच मेल करायचा आहे ऑफिसरने. व्यापाऱ्याने करून जमत नाही, व्यापारी ते ॲक्सेप्ट नाहीत करत. तर तुमच्या नोडल ऑफिसरचा जो रजिस्टर्ड मेल आय डी आहे ऑफिशियल मेल आय डी महाजीएसटीचा त्याच्यावरतून हे फील्ड भरून हा तुम्ही मेल करायचा आहे यांना. आणि तुम्हीही पासवर्ड रिसेट करताना जी रिक्वेस्ट तुमच्याकडे येईल त्यासाठी प्रॉपर व्यापाऱ्याकडून पत्र घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो व्यापारी हा तोच असला पाहिजे हे कन्फर्म करणं फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की CA ॲप्लिकेशन करतात आणि CAच पासवर्ड रिसेट करून घेतात आणि ते नंतर पुन्हा फ्रॉड करतात. असे बऱ्याच केसेस झालेले आहेत. नंतर आपल्याकडे कंप्लेंट येते. तर हा पासवर्ड रिसेट करताना ती काळजी तुम्ही घ्यावी. प्रॉपर व्यापाऱ्याकडून तुम्हाला ॲप्लिकेशन घ्यावं. पासवर्ड रिसेट करायचं हे प्रोसिजर आहे व्यापाऱ्यांना. पण त्यांना एक सिक्युरिटी क्वेश्चन आहे. सिक्युरिटी क्वेश्चन माहीत नसल्यामुळे त्यांना त्या अडचण येतात. अशा वेळेस तुम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट घेऊन हा mvatresetp@gmail.com या मेल आय डीवरती फॉरवर्ड करायचं. आणि हा mvatresetp@gmail.com हा मेल हँडल करणारी टीम वेगळी आहे, ती हेल्पडेस्कची टीम आहे. तर ते रिसेट करून त्यांच्या रजिस्टर्ड मेल आय डीला तो पासवर्ड जातो. ते पासवर्ड ते असं कोणाला ते सांगत नाहीत किंवा देत नाहीत. तर ते फक्त रजिस्टर्ड मेल आय डीवरती जातो आणि मग रजिस्टर्ड मेल आय डीवरतून व्यापारीने तो घेऊन त्याचे लॉग इन करतो. नंतर आता असं एक लक्षात आलं आहे की ज्यांनी प्रोफाईल क्रिएट केलेलं आहे, ज्या टॅक्स पेअरनं प्रोफाईल क्रिएट केलेलं आहे आपल्या सॅप महाजीएसटीवरती त्यांना ते पासवर्ड रिसेट वगैरे करता येतं. म्हणजे त्यांना ते सिक्युरिटी क्वेश्चन असेल तर याच्या थ्रू करता येतं किंवा आपल्याला हे महाजीएसटी mvatresetp यांना फॉरवर्ड करून आपल्याला करता येतं. पण काही व्यापाऱ्यांनी प्रोफाईलच क्रिएट केलेलं नाही आहे. अशा वेळेस त्यांचं प्रोफाईल क्रिएट करावं लागतं. ते प्रोफाईल क्रिएट केल्यानंतरच मग त्यांना ते पासवर्ड त्यांच्या रजिस्टर्ड मेल आय डीवरती जातो.
तर हे एक लक्षात असू द्या, काही व्यापारी तुमच्याकडे येतील की त्यांचं प्रोफाईल क्रिएट नाही आहे किंवा पासवर्ड रिसेट करायचा आहे, तर ते कसं करायचं, काय करायचं, ही प्रोसिजर तुम्हाला सांगितलं. लक्षात असू द्या, पासवर्ड रिसेट करण्यासाठी ज्या व्यापाऱ्याचं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे अशा व्यापाऱ्यांचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी महाजीएसटी mwat@resetp@gmail.com या मेलवरती ते हा टीन नंबर, पॅन नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे पाठवायचं आहे. आणि ज्याचं प्रोफाईलच क्रिएट झालं नाही अशा व्यापाऱ्यांना डीलर सर्व्हिसेसमध्ये हे मॅन्युअल आणि प्रोसिजरमध्ये प्रोफाईल कसं क्रिएट करायचं हे यूजर मॅन्युअल फॉर प्रोफाईल क्रिएशन फॉर ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह टीम. एक मिनिट. हां साहेब. हां साहेब एक क्वेरी होती. एक मिनिट थांबा. साहेब एखाद्या व्यापाऱ्याची मी 5 एक मिनिट मिनिट. 10 मिनिटात सांगतो आता. हॅलो. हां, आपण क्युरी घेऊ आपण. हा प्रोफाईल इथे हा युजर मॅन्युअल तुम्ही त्यांना दाखवू शकता. लक्षात ठेवा, डीलर सर्व्हिसेसमध्ये मॅन्युअल आणि प्रोसिजरमध्ये युजर मॅन्युअल फॉर प्रोफाईल क्रिएशन फॉर ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह टीम, हे तुम्ही पाहू शकता. या डीलर आणि सर्व्हिसेसमध्ये जे मॅन्युअल आणि प्रोसिजरमध्ये सगळे तुम्हाला युजर मॅन्युअल मिळतील. जसं वॅट, हे अपील कसं करायचं किंवा ते रिअप्लायचं सुद्धा आहे. आता ECSTचं येईल ते आहे. काही टेम्पलेट तुम्हाला मिळतील येते याच्यामध्ये, म्हणजे हे डीलरसाठी. डीलरला तुम्ही सुद्धा स्वतः गाईड करू शकता. ठीक आहे, आता बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. सर जरा येर्लीकर साहेब, हां आवाज येत आहे का? हां, बोला बोला. महाजीएसटी पोर्टलचे कंटेंट विषयी जरा मुलांना सांगा. महाजीएसटी पोर्टलच्या कंटेंट विषयी आपण जे नेहमी बघतो, काय काय लोकांना ते काय तर थोडं त्याची ओळख करून देणार महाजीएसटी पोर्टल. काकड साहेब सांगतील ते सगळं डिटेल सगळं, पण तरी मी थोडक्यात सांगून देतो. हां, काकड साहेबांचा लेक्चर कदाचित तो होणार नाही यावेळेला, त्यामुळे तुम्ही जरा ते घेऊन टाका. बरं. आता हे 4 जो मेन टाईल आहेत, या टाईलवरती मेनली काम होतं. तर हा नो युअर टॅक्स पेअरमध्ये हा टीन नंबर टाकून आपण व्यापाराची डिटेल या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी टीन नंबर, त्याचा GST नंबर, नाव, त्याची कमोडिटी, ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे, कॅन्सल कधीपर्यंत झाला हा कळतो. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तो कोणत्या डेसला असाइन आहे तो टीन हे कळून जातं. तर हे एक सर्च करताना आपल्याला महत्त्वाची युटिलिटी आहे. दुसरं, इथे FAQ आहेत व्यापाऱ्यांसाठी. तर ते एकदा तुम्ही गो थ्रू करून घ्या, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल. तुमचेही काही इश्यू सॉल्व्ह होतील त्याच्यात आणि व्यापाऱ्यांना तुम्ही प्रॉपर गाईड करू शकता. या टॅबमध्ये RC डाउनलोड, म्हणजे व्यापाऱ्यांची एखादी आता हा टीन नंबर आहे समजा, कुठल्याही टीनची RC डाउनलोड तुम्हाला त्या ठिकाणी करता येते. इलेवन डिजिट पॅन नंबर किंवा टीन नंबर टाकला की तुम्हाला ते समजा हा एरर येतो. हे पहा, हे PTRCची प्रिंट दिसतो. ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की त्याची RC ओपन होते आणि ते तुम्ही डाउनलोड करू शकता, व्यापाऱ्याला देऊ शकता. तर कधी कधी व्यापारी मागतात, त्यांना माहीत नसतं, तर त्यावेळेस असं डाउनलोड करून तुम्ही देऊ शकता.
त्यानंतर हा याच्यामध्ये एक डीलर न्यू रजिस्ट्रेशन आहे, जे ज्या व्यापाऱ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या केसमध्ये या ठिकाणी आहे. या ठिकाणी हा जे जे व्यापारी ज्यांना लॉग इन करायचं आहे डीलर पोर्टलवरती, ते या ठिकाणी लॉग इन करता युजर आय डी आणि पासवर्ड टाकून. आणि प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी बहुतेक त्याच्यामध्ये आहे. आणि हे RTO लॉग इनसाठी आहे. GSTमध्ये अगोदर आपल्याकडे GSTमध्ये मॉडल 2 मध्ये शिफ्ट करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण यूज करायचो, पण आता सध्या याचं काही याच्यावरती काही काम होत नाही. पेमेंट, काही पेमेंट वगैरे तुम्हाला चेक करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही पेमेंटवरती चेक करू शकता. रिटर्न वगैरे पेमेंट, PTECचा OTPT पेमेंट, म्हणजे काही पेमेंट OTPT पेमेंट म्हणजे काही पेमेंट व्यापारी 5 वर्षाचं एकदाच पेमेंट करतात, त्यांच्यासाठी हे आपण काही डिस्काउंट देऊन त्यांना पेमेंट करून घेतो. हा 4 टॅब महत्त्वाचे आहेत. व्हॉट्स न्यूमध्ये जे काही आपले अपडेट असतात ते तुम्हाला या ठिकाणी कळतात. या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. आता हे पिरियडिसिटी ऑफ वॅट CST डीलर FY 21-22 जे आता लिकर डीलर आहेत, पेट्रोलियम डीलर आहेत, जे की वॅट CSTमध्ये आता लाईव्ह डीलर आहेत, त्यांच्यासाठी पिरियडिसिटी आपण आता त्याचे रिटर्न ऑब्लिगेशन क्रिएट केलेले आहेत. तर हे या ठिकाणी पूर्ण लिस्ट आहे. तर हे पण एकदा गो थ्रू करून घ्या. कधी तुमच्याकडे व्यापारी आला की आमचं रिटर्नच भरता येत नाही आम्हाला, म्हणजे 21-22 एप्रिल मे जूनचं रिटर्न भरता येत नाही, क्वार्टरली रिटर्न भरता येत नाही, की जे गेल्या वर्षी क्वार्टरली भरत होते पण यावर्षी ते इयरलीमध्ये टाकले असतील, तर ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. की जे मंथली आहेत ते त्यांना क्वार्टरलीमध्ये टाकलं असेल तर हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तसंच PTEC RC डीलरचं तुम्ही ते चेक करू शकता. तसंच 20-21चं सुद्धा या ठिकाणी आहे, पिरियडिसिटी ऑफ वॅट CST डीलर 20-21. तर याच्यामध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांसाठी अपडेट आणि आपल्यासाठी अपडेट या ठिकाणी व्हॉट्स न्यूज सेक्शनमध्ये मिळतात आपल्याला. बाकी हे इज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे ह्या संदर्भात माहिती आहे. या कॉन्टॅक्ट अवर्समध्ये जे आपले सगळे ऑफिसेस आहेत, सगळे त्या ऑफिसर्सची माहिती, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, त्या लोकेशनचं स्ट्रक्चर, हे सगळं ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. तर ठीक आहे, एक 10-15 मिनिटं राहिलेले आहेत. आपण आता कोणाच्या काही अडचणी वगैरे असतील तर त्या घेऊ. गिरप साहेब. येस सर. ठीक आहे. अडचणी कोणाच्या काय आहे सर, कोणाच्या काय शंका असतील विचारून घ्या. सर मला एक विचारायचं होतं. काही वेळा असं होतं की CA चेंज होतो त्यावेळी मालकच स्वतः ऑनर आहे, तो ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्ही चेंज करायला येतो, तर ते तसं संभव होतं का? हो, तेच ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे आम्ही चेंज करतो. फक्त तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही व्यापाऱ्याकडून तोच व्यापारी आहे का हे खात्री करायची आणि त्याचं पत्र घ्यायचं. तसं पत्र घेऊन त्याची आयडेंटिटी वगैरे घेऊन तुम्ही ते आमच्याकडे AC महाविकास 001@mahagst.gov.in हा आमचा ऑफिशियल महाजीएसटीचा मेल ID आहे. त्या तुमच्या ऑफिशियल महाजीएसटीवरून पाठवायचं आहे रिक्वेस्ट तुम्ही, की याचा हा आम्ही व्हेरीफाय केला आहे आणि तुमचे प्रॉपर रिमार्क असा होतात की व्हेरीफाय केला आहे की याचा ईमेल ID अपडेट आणि मोबाईल नंबर अपडेट करावा म्हणून, तो आम्ही अपडेट करून देतो. ते शक्य आहे ते. ॲट अ टाइम काय म्हणलं? म्हणजे ऍट अ टाइम एका वेळी त्या दोन्ही चेंज होऊ शकतात, म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे दोन्ही एकाच वेळेस एकाच मेलमध्ये तुम्ही चेंज करू शकता. असं. एखाद्या बोला. त्यांचे हे आपल्याला अगोदर एक वेळा करता येत होतं, ते आता सध्या चालू आहे का? कुठलं चलन करेक्शन असेल तर? चलन करेक्शन युटिलिटी ही तुमच्याकडेच आहे ना, तुम्ही किती वेळेस करू शकता ना ते. मागच्या वेळी ते काही सपोर्टच करत नव्हतं ते. नाही काय करा माहिती आहे का, आता ही सॅप सिस्टीम आहे ना आपली, बेसिकली ही ट्रायल अँड एरर आपण झालेली आहे आता. बऱ्याच वेळेस काय होतं ते एकदा होत नाही, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी करून बघा किंवा दुसऱ्या PC वर करून बघा किंवा मग
ते कॅशे क्लीन करून बघायचं, ब्राउझर हिस्ट्री वगैरे पूर्ण क्लीन करून करायचं. असं थोडं ट्रायल एरर करून समजा नाही झालं तर मग ते आमच्याकडे पाठवा, असं आहे. तर साधारणतः होतं ते. थोडंसं 2-3 वेळेस ट्राय करायचं तुम्ही. ते नाही झालं तर मग ते आमचे मेल आय डी दिलेले आहेत, त्याच्या मेल आय डीवरती तुम्ही पाठवू शकता विथ स्क्रीनशॉट आणि सर्व्हिस तिकीट. सर एक आणि सर मॉड्यूल आता Picture आहे मॅडम. मध्ये हम्म. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की एक एंट्री अवेलेबल मध्ये पण आली आणि सेम एंट्री नॉट अवेलेबल मध्ये आली, पण त्यांचा ऑर्डर आयडी हा सेमच आहे. अशा असेसमेंट मध्ये म्हणता का? आपलं रिकव्हरी मॉड्यूल असेसमेंट झाल्यानंतर जे काही ड्यूज येतात ते ड्यूज काही एक अवेलेबल मध्ये पण आहे, नॉट अवेलेबल मध्ये पण असं आहे. पण आहे सेम केस नॉट अवेलेबल मध्ये ऑर्डर आयडी सेम आहे, असं पण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. तसा इश्यू आहे का आम्हाला कळवा. तुम्ही काय करा, दोन्हीचे स्क्रीनशॉट काढा, ठीक आहे, आणि ते काढून मला माझ्याकडे पाठवा तुम्ही. तो newedmmahavikas@gmail.com आहे ना, तो मी हँडल करतो, आणि बाकी AC mahavikas001@mahagst तो स्टाफ हँडल करतो. तर न्यू एडे महाविकासला तुम्ही मला फॉरवर्ड करा, आपण बघून घ्या, मला आय डी वगैरे पाठवा. तर तो अशा काही आहेत केसेस, तर त्या जर तुम्ही जर तसा रिमार्क दिला म्हणजे ते आपल्याला हे बॅकएंड क्लोज करावं लागेल एक, बरोबर ना? एकाच आय डीवरती दोन, एक अवेलेबल दिसते आणि एक नॉट अवेलेबल दिसते. तर ते इश्यू बॅकएंडचा आहे का तुमच्या लेवलचा आहे ते मला बघावं लागेल. ते तुम्ही मला मेल करा, बघू आपण ते. हां सर आणि सर कॉन्टॅक्ट तुम्ही सांगत होता अगर मिळालं तर ते एक्सटेन्शन आहे ना 23760791, हा माझा डायरेक्ट नंबर आहे. 23760791. थँक्यू सर. आणखीन कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत? हॅलो सर. सर विचारायचं आहे मला. हम्म. सर आमचा एक व्यापारी आहे, तर त्यांनी व्हॅटचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलेलं आहे. कधी परंतु केलं? त्याचं कधी केलं कॅन्सल? 2018-17 मध्ये सर. म्हणजे डीम कॅन्सलेशन डेट जी होती आपली 30 जून 2017 त्याच्या अगोदर हो, त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःहून कॅन्सल करून कॅन्सल घेतलेलं केलं. आहे. बरं, ठीक आहे. हो, पण तरी पण आहे ना सर, महा GST वर इथे नो युअर टॅक्स पेयर आहे ना, इथे ते आपण चेक केलं की ते ऍक्टिव्ह दिसतं. तर ते आम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं, असं का होतं म्हणे, सांगा. नाही, ठीक आहे. बरं, त्याला काय प्रॉब्लेम होता मला सांगा. नाही, मग आम्ही त्यांना म्हणजे ऍक्टिव्ह आहे म्हणून नोटीस पाठवतो ना, तुम्ही नाही. पेमेंट नाही केलेलं वगैरे म्हणून. पण त्यांनी स्वतःहून नाही, ते कॅन्सल काय केलेलं आहे. काय करायचं माहिती आहे का, की आपले हे जे आहे एक तर 2 ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, की हे नो युअर टॅक्स पेअर मध्ये तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. हो, इथे ऍक्टिव्ह दिसतं. इथं तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतं. ओके. हो. आता समजा हा टीन चेक केला तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला इनॅक्टिव्ह दिसायला, आणि हाच टीन तुम्ही आपल्या प्रोफाईलमध्ये चेंज करा ना, डिलीट एक्सप्लोर मध्ये. या ठिकाणी काय दिसतं ते बघा, दोन्ही ठिकाणी जर ऍक्टिव्ह दिसत असेल आणि तो जर त्या इकडे 6 कॅन्सल दिसतं ना सर, सॅप मध्ये कॅन्सल दिसतं. हां, तर ते आपला टेक्निकल इश्यू आहे. तुम्ही तसे इश्यू आम्हाला त्याचं सर्व्हिस तिकीट जनरेट करून दोन्ही स्क्रीनशॉट लावून त्या आमच्या मेल आय डीवरती पाठवून द्या तुम्ही. आपण ते बॅकएंडला इनॅक्टिव्ह करून टाकू त्याला. आणि दुसरं एक लक्षात ठेवा, की ह्या आपल्या व्हॉट्स न्यू मध्ये आपली डीम कॅन्सलची लिस्ट आहे. इथे डीम कॅन्सलची लिस्ट आहे. तर ते एक तुमच्या जवळ राहू द्या, की त्या आपला व्यापारी हा डीम कॅन्सल आहे का कसा तो तुम्हाला या ठिकाणी चेक करता येईल. किंवा हा टीन नंबर तो व्यापारी डीम कॅन्सल आहे का, या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर हो, इथे दिसतं कॅन्सल. इथे ह्या 2 टिक मार्क जर असतील डीम कॅन्सलच्या, तर तुम्ही त्याला काही करायचंच नाही. हा टेक्निकल इश्यू आहे, तुम्ही त्याला नोटीस पाठवायचीच नाही त्याला. या ठिकाणी जर डीम कॅन्सल दिसत असेल तर त्याला तुम्ही पाठवायचीच नाही. हां, आणि समजा अशा वेळेस कधी असं असू शकतं, या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे आणि तिकडे पण ऍक्टिव्ह आहे, आणि तो त्या 6 कमोडिटीमध्ये डील करत नाही आहे. तर अशा वेळेस मग ते RC कॅन्सलेशन व्यापाऱ्याला करा म्हणायचं. ओके, व्यापाऱ्याला RC कॅन्सल ऑनलाईन ऍप्लिकेशन करा म्हणायचं, आणि तुम्ही ते अप्रूव्ह करून करायचं. ठीक आहे. ओके सर. आमच्याकडे एक व्यापारी होता. त्यानं
मे जून 21ला त्याने ऍप्लिकेशन केलंय पीटीईसी साठी. कशासाठी? पीटीईसी साठी ऍप्लिकेशन केलंय, प्रोफाईल PT क्रिएट केली होती. PTEC. हा हा आणि त्याला लिंक पण आली, पण ओटीपी येत नाही. हा, तो इश्यू आहे. त्याला प्रयत्न कर म्हणा आणखी. नंतर नाही आला ना, एक दीड महिना झाला तो सारखा प्रयत्न हा करतोय. आणि लिंक मला पण पाठवली, मी पण ट्राय केलंय, पण अजून होत नाही. नाही नाही, ते आपल्या NITचा इश्यू आहे. तो पण आम्ही त्यांना कळवलेला आहे. त्याच्यावर काम चालू आहे त्याच्यावरती. मेल मग करून टाकून त्यांना सर्व्हिस तिकीट जनरेट करून एक मेल करून टाकून द्या. सर्व्हिस रिक्वेस्ट पण केलेली आहे. सर्व्हिस तिकीटचं काय सोल्युशन आलेलं आहे? तिकीट ते आता मी काय झाला नव्हता, मला रिसॉल्व झालं नव्हतं. तुम्ही मला त्या मेल करा, तुम्ही आपण चेक करू. ओके. ठीक आहे. सर नंबर सांगा ना तुमच्या एकदा परत. 23760 23760 791. हॅलो. हा सर, आणखीन एक इश्यू आहे. ते काय व्यापाऱ्यांनी पहिलेच आरसी कॅन्सल केलेले आहेत. खरं आपल्या रजिस्ट्रेशनच्या याच्यामध्ये जाऊन प्रोफाईल मध्ये चेक केलं तर त्यांची कॅन्सलेशन डेट दिसत नाही किंवा नंतरची दिसते. बर. मग ते कॅन्सलेशनची डेट ही आहे तुमच्याकडे, त्याची कॅन्सलेशनची ऑर्डर असते? ऑर्डर काही व्यापाऱ्यांच्याकडे मिळणार सर, काही व्यापाऱ्यांच्याकडे मिळत नाही. मग ते भांडत बसतात की बाबा आम्ही या वेळेला कॅन्सल केलेले आहे, तुम्हाला हे ऍप्लिकेशन दिलेलं आहे. खरं आपल्याकडे पण ऑर्डर मिळत नाही आणि त्याच्याकडे पण मिळत नाही. त्यासाठी काय असेल? हा, मग समजा तुम्ही नाही, कॅन्सलेशनची डेट शोधणं हे फार महत्वाचं आहे. ते तुमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड असू शकतं, कारण ह्या कुठल्या केसेस झालेल्या आहेत. काही आपण काय केलंय की मायग्रेट ज्यावेळेस आपण महाविकास म्हणून GST मध्ये गेलो, SAP मध्ये गेलो, त्यावेळेस जवळपास 1,32,000 व्यापाऱ्यांचे टीन आपण कॅन्सल केले होते रिटर्न न भरल्यामुळे. मग ते कॅन्सल केले महाविकासमध्ये पण, आणि ते नंतर बरोबर आपण पॅरलली SAP मध्ये मायग्रेट झाल्यानंतर ते लाईव्ह दिसायला लागले SAP मध्ये. आणि मग ते आपण बॅकएंडने ते 1,32,000 कॅन्सल केले. मग अशा वेळेस ते डेट्स ह्या चुकलेल्या आहेत. आणि मायग्रेट होताना बऱ्याच व्यापाऱ्यांच्या डेट्स विथ इफेक्टिव्ह डेट प्लस काही कॅन्सलेशन डेट ह्या चूक झालेलं आहे, हे आता आम्हाला लक्षात आलेलं आहे. असे काही आम्ही डाटा पण काढलेला आहे. पण आता असं जर असेल तुमच्याकडे पर्टिक्युलर केस की ज्याची कॅन्सलेशन डेट दिसत नाही आणि तो व्यापारी म्हणतो की माझी ही कॅन्सलेटेड डेट आहे, तर तुम्ही तुमच्याकडे काय प्रूफ आहे ते चेक करा. ते प्रूफ घ्या, एक सर्व्हिस तिकीट जनरेट करून आम्हाला मेल करा, आपण ते बॅकएंडने करून टाकू ते. नाही सर, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार 2012, 13, 14 पर्यंतच्या गोष्टी आहेत या. कारण त्याच्यापूर्वी काय होतं, आपल्याला जसं त्यांचे प्रोफाईल बघितले तर आपल्याला लक्षात येत होतं की बाबा या टायमाला 1-2 गोष्टी होत होत्या, त्यामध्ये 3-4 महिन्याचा डिफरन्स होत होता. कारण ज्यावेळी डेस्क ऑफिसरनं जे अप्रूव्ह केलं किंवा ऑर्डर काढली ती डेट येते. ऍक्च्युली इफेक्टिव्ह डेट यायला पाहिजे, ती पण दिसत नाही. बरोबर. हा, नाही, इफेक्टिव्ह डेट समजा ठीक आहे, इफेक्टिव्ह डेट जाऊ द्या. तुम्ही मला सांगा की जे कॅन्सलेशन डेट आहे ना, काही केसेसमध्ये ज्या ऑफिसरने जे अप्रूव्ह केलेली डेट आहे ती यायली, हे आम्हाला पण आता लक्षात आलेलं आहे. तर अशा केसमध्ये व्यापाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे? जर असेल तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. अशी पर्टिक्युलर एखादी केस असू शकते. ही अशी एक केस आमच्याकडे आलेली आहे आता, की ऑफिसरनं अप्रूव्ह केलेली डेट त्याला कॅन्सलेशन डेट पडली की त्याची अगोदरचीच कॅन्सलेशन डेट होती. अशा ठिकाणी व्यापाऱ्याला फक्त फार तर नील रिटर्न भरावं लागेल, आणि किंवा त्याचं असेसमेंट पण काय होणार, नीलच असेल तर असेसमेंट होणार पण नाही त्याचं, असं आहे. तर त्याला प्रॉब्लेम काय येतो डीलरला? प्रॉब्लेम हा येतो सर, आता तो स्टॉप केलाय त्यानं. सपोज 1 एप्रिल पासून त्यानं स्टॉप केलाय भरायचे, आणि आपण त्याचं अप्रूव्ह केलं जून मध्ये, तर ती 3 महिन्याचे त्याला रिटर्न भरावं लागतात, त्यावर त्याला लेट फी भरावी लागते. इश्यू हा येतो. तुम्ही काय करा की त्याचं कॅन्सलेशन ऑर्डर असेल किंवा काहीतरी रेकॉर्ड असेल, ते रेकॉर्ड प्लस व्यापाऱ्याचं पत्र असं घेऊन तुम्ही आम्हाला मेल करा, आपण बघू त्याचं बॅकएंड काय करता येते का त्याचं. येस सर, थँक्यू सर. ठीक आहे. अजून कोणाचं काय आहे का प्रश्न, शंका? हॅलो सर. हा बोला. हा सर, जर व्यापाऱ्याकडे जर का त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर त्याला स्वतःला मेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट नाही का करता येत?
नाही तो कसं आहे माहिती आहे का, व्यापारी कोण कोण यूज करतो काय माहित नसतं आपल्याला, किंवा त्याच्यामुळे ते आपल्या थ्रूच होतं, आपल्याकडूनच होतं ते अपडेट, मोबाईल नंबर आणि हे पॅन नंबर. खूप सारे ऍप्लिकेशन्स येतात त्यांचे, मेल आयडी त्यांचा चेंज करायचा असतो, मोबाईल नंबर, नंतर पासवर्ड तुम्हाला रिसेट करायचा. तुम्हाला सांगितलं पासवर्ड रिसेटची प्रोसिजर सांगितली तुम्हाला कसं करायचं ते. पासवर्ड रिसेट जर प्रोफाईल क्रिएट असेल तर पासवर्ड रिसेट करण्यासाठी तो mhatresetp@gmail.com मे आय हेल्प यू मध्ये तो सेक्शन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसिजर दिलेली आहे, ते करा. ज्याचं प्रोफाईल क्रिएट नाही तर त्याला प्रोफाईल क्रिएट करायला सांगा. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर त्याला डायरेक्ट त्याच्या रजिस्टर्ड मेल आय डीवरती तो पासवर्ड आणि लॉग इन आय डी येतो त्याला. आणि ज्याचे मोबाईल आणि ईमेल अपडेट करायचे इनॲक्टिव्हिटीचे, तर ते आमच्याकडे तुम्ही फॉरवर्ड करा तुम्ही, तर ते आम्ही करून देतो. ते तुमच्या थ्रू यायला पाहिजे, ऑफिशियल महाजीएसटीच्या मेल आय डीवरून. ठीक. तर हे बँक अमेंडमेंट इनऍक्टिव्हिटी संदर्भात तुम्ही सांगत होता ना, त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी त्यांचा कॅन्सलेशन चेक आणि अपलोड करतो, तर त्यावेळी ते डीएमए सपोर्ट नॉट म्हणून येतं, ते म्हणजे त्याला ते अपलोडच होत नाही. हा, मग ते डीएमएस अपलोडचा जे रोल आहे ना, ते तुम्हाला दिलेलं नसेल त्या चार्जला, त्या युजर आय डीला, तर तुम्ही तो मेल आम्हाला करा एक सर्व्हिस तिकीट जनरेट करून, मग ते रोल दिला की तुम्हाला होऊन जातं ते असं. ठीक सर. आणखीन काय कोणाचे थांबूया का आपण दुपारचं सेशन? कोणाचे क्वेश्चन नसतील तर आपण थांबूया. विर्लेकर साहेब, आपले फार फार आभार, धन्यवाद. आपण मुलांना सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. क्लिष्ट विषय होता, टेक्निकल इश्यू संदर्भामध्ये. आपले खूप आभार, धन्यवाद. थँक्यू. आणि दुपारी 2 वाजता आपण सगळ्यांनी पुन्हा जॉईंट व्हा. 2च्या अगोदर जॉईंट व्हा. 2ला 10 मिनिटं असताना, म्हणजे आपल्याला लगेच लेक्चर सुरू करता येईल. आज शेड्यूल आपलं दुपारनंतरचं बिझी, तर लंच ब्रेक जाहीर करतोय मी. 2ला आपण सुरू करणार आहे, पण 2:10ला जॉईंट. 2ला 10 मिनिटं असताना जॉईंट व्हा. ओके, थँक्यू थँक्यू. सर. थँक्यू. थँक्यू सर.